पंतप्रधान नरेंद्र मोदींची आसाम दौऱ्यात खास झलक पाहायला मिळाली। चहाच्या मळ्यांना पंतप्रधान मोदींनी भेट दिली आणि शेतमजुरांप्रमाणे चहाची पानंही खुडली। यावेळी त्यांनी शेतमजुरांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। आजपासून नवा आर्थिक वर्ष सुरू होतोय आणि अनेक नवे नियम लागू होत आहेत। रेल्वे, आयकर कायदा, पॅन, आधार, परदेश प्रवास अशा अनेक क्षेत्रात बदल होत आहेत। आयकर कायद्यातील बदलांमुळे नोकरदारांसाठी होणारे बदल सुखावह आहेत। यानुसार नव्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक पे अर्थात मूळ वेतन हे वेतनाच्या 50% राहणार आहे, तर बेसिक पे वाढल्यानं EPF आणि ग्रॅच्युटी वाढणार आहे। यासह अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत। आजपासून मुंबईत विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरातही कपात होणार आहे। आजपासून नवे दर लागू होत आहेत, तर नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात मात्र कोणतीच वाढ होणार नाही। आजपासून इंडिगो आणि एअर इंडियासह इतर कंपन्यांच्या तिकीट दरात मात्र वाढ होण्याची दाट शक्यता आहे। भारताच्या जनगणनेला आजपासून सुरुवात झाली आहे। दर 10 वर्षांनी होणारी जनगणना यावेळी मात्र कोरोनामुळे तब्बल 5 वर्ष उशिरानं होते। भारतीय जनगणना ही जगातील सर्वात मोठी जनगणना मानली जाते। भारत सरकार मार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत देशातील प्रत्येक नागरिकाची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे। यावेळी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲप आणि ऑनलाईन माध्यमातून माहिती गोळा करण्यावर भर देण्यात येणार आहे। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सर्वत्र मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रात देखील सर्वदूर पाऊस बरसेल। पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात देखील गारपिटीची शक्यता वर्तवली गेली आहे, तर कोकणातही हलक्या पावसाच्या सरी बरसतील, तर मुंबई आणि उपनगरात हलक्या पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। मोखेड परिसरामध्ये अवकाळीसह गारांचा पाऊस झालेला आहे आणि यामुळे इथल्या जे शेती पिकं आहेत या शेती पिकांना याचा मोठा फटका बसला असून नागरिकांची देखील तारांबळ उडाल्याचं यावेळी पाहायला मिळालं। वाशिममध्ये देखील विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसलेला होता आणि यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या देखील घटना घडल्या। राज्यातील पाण्याच्या स्थितीबाबत दिलासादायक चित्र समोर आले। पुढील 2 महिन्यांसाठी 50%हून अधिक पाणीसाठा उपलब्ध असून राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून सध्या 52.34% जलसाठा शिल्लक आहे। मागील वर्षी हाच साठा 46% होता। अमरावती विभागात सर्वाधिक यावर्षी 56%, तर मराठवाडा, नागपूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील समाधानकारक साठा आहे। जायकवाडी, भंडारदरा, मूळ आणि निळवंडे धरणात 50%हून अधिक पाणी उपलब्ध आहे। गोंदियाच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला। मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका पीक जमीनदोस्त झालं। नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली। जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि कांदा पिकाचं नुकसान झालं। काढणीला आलेली पिकं वाया गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला। वाढते खर्च आणि निसर्गाचा फटका यामुळे शेतकरी हतबल झाला असून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरते आहे। सगळं आमच्या शेताची मक्काची नुकसान झाली आणि आमचे घर म्हणजे समेतची आमची अशी आहे, उठणं बटणं सगळं आमच्या शेतीवर आहे बा। म्हणजे बिगाला आमच्या 1 बिगाला म्हणजे 50,000 खर्च लागला आहे सदरशी। आता जर म्हणजे एवढं नुकसान झालं आहे तर असं वाटतं आम्ही कसं जगावं बा। धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान केलं। तब्बल 8,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं बाधित झाली असून साक्री आणि धुळे तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला। हजारो शेतकरी संकटात सापडले असून कांदा, मका, बाजरीसह भाजीपाला आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून लवकर मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते।
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात काकंबरा गावच्या बाळासाहेब रोचकर यांनी 1.5 एकर कांदा पिकावर नांगर फिरवला. 70 ते 75 हजार रुपये खर्च केला तरी कांद्याचा भाव हा व्यापाऱ्यांकडून कवडी मोल मिळतोय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं अखेर त्यांनी हा निर्णय घेतला. ट्रॅक्टरनं नांगरून टाकला याच्यामुळे भाव नाहीये आणि चिल्लर किंमत झाली कांद्याची. 2 रुपये 3 रुपये किलो कांदा झाला. त्याच्यामुळे मी नांगरून टाकला. कांदा एक 1.5 ते पावणे 2 एकर कांदा लावला होता मी. कांद्याचा खर्च 70-75 हजार रुपये खर्च झाला. उत्पन्न कांद्याकडून मिळणारा भाव असला असता तर 2.5-3 लाख रुपये मिळाले असते. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर गेलाय. मार्च महिन्यात लावलेल्या होळीच्या रोपांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. उष्णतेपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी कार्प कव्हरचा वापर केला जातोय. मात्र वाढतं तापमान आणि काही भागातील लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यापासून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पपई लागवडीला मोठा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. लातूर जिल्ह्यात हरभरा खरेदीचा प्रश्न गंभीर बनलाय. हमीभावानं खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली तब्बल 130 केंद्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून ठप्प आहेत. बारदाण्याअभावी खरेदी पूर्णपणे बंद पडली असून मार्केटिंग फेडरेशन आणि पणन मंडळाकडून वेळेत पुरवठा न झाल्यानं व्यवहार थांबलेत. दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वाढल्यानं शेतकरी हे दुहेरी संकटात सापडलेत. नोंदणी करूनही हरभरा विक्री न होऊ शकल्यानं शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर फूड प्लाझा आणि हॉटेल्समध्ये प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत राष्ट्रवादीचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेऊन निवेदन दिलं. सर्व फूड प्लाझांवर अन्न आणि सेवांची नियमित तपासणी करून दर्जा सुनिश्चित करावा. दरपत्रक दर्शवणं, सीसीटीव्ही आणि ऑनलाईन तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध कराव्यात यासह इतर अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. तसंच स्थानिक महिला बचत गटांना फूड प्लाझा आणि हॉटेल्ससाठी गाळे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही करण्यात आली. आजपासून लागू झालेल्या नव्या कामगार नियमांनुसार ग्रॅच्युटी मिळण्यासाठी आता 5 वर्षांची अट ही शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच केवळ 1 वर्षाच्या सेवेनंतरही कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार आहे. 50,000 पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्षभरात जवळपास 28,000हून अधिक रक्कम मिळू शकते. वारंवार नोकरी बदलणाऱ्यांसाठी हा निर्णय विशेष फायदेशीर ठरेल. सायन पूल जुलैपर्यंत सुरू करणार. मुंबई महानगरपालिकेनं ही माहिती दिली असून अजूनही गर्डर बसवण्याचं काम सुरू झालेलं नाही. मात्र पावसाळ्यापर्यंत 3 पूल आणि 6 महिन्यात 7 पूल सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याची माहिती मिळते. कोल्हापुरातील ज्योतिबा चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेत सासनकाठीला खूप महत्त्व आहे. राज्यभरातून शेकडो सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल होतात. भाविक या सासनकाठ्या आनंदानं नाचवत असतात. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर ज्योतिबा देवाची पालखी निघते. त्यानंतर यमाई देवीची पालखी आणि ज्योतिबा देवाच्या पालखीचा भेटीचा सोहळा पार पडतो आणि ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची सांगता होते. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक हे ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाले. आम्ही रात्री आलो होतो आणि अतिशय भक्तिभावात वातावरणात ज्योतिबाचं दर्शन आम्हाला झाले. रांगेत आम्हाला 2 ते 2.5 तास उभा राहावे लागले. पण अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन पद्धतीनं हा सोहळा आहे. त्याबद्दल ट्रस्टी आणि भक्तांचं आणि पुजाऱ्यांचं सर्वांचं आम्हाला कौतुक करावं असं वाटतं. कशा पद्धतीची श्रद्धा आहे? आमची श्रद्धा म्हणजे हे आमचे कुलदैवत आहे आणि आमच्या पूर्वजेपासून आणि श्रद्धा आणि जे मनात बोललेल्या इच्छा असतात त्या 99% पूर्ण होतात अशी आमची खात्री आहे आणि त्यांच्याच ज्योतिबारायांच्या आशीर्वादानंच आमचं सहजीवन सगळं व्यवस्थित चालू आहे. तर आमची काठी मानाची काठी आहे दिनामची. हे आम्ही दरवर्षी घेऊन येतो इथं. हे आमचं कुलदैवत आहे वाडी रत्नागिरी ज्योतिबा. दरवर्षी आम्ही देवाच्या छबिन्याला म्हणजे न चुकता येतो. आम्ही सोलापूरवरून आलोय. ज्योतिबाची श्रद्धा खूप आहे आणि त्याचा महिमा पण खूप आहे. दरवर्षी आम्ही जत्रा करतो आणि माझी फर्स्ट आहे कारण माझं लग्नानंतर पहिला आहे. श्रद्धा आहे तो सगळ्यांना भरभरून देतो. जेवढं आपण त्याची श्रद्धा करू त्याच्या 10 पट तो आपल्याला सगळं देत राहतो. एवढंच आहे की त्याची मनापासून श्रद्धा करा, तो तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देईल. आम्ही सोलापुरावरून येतो आणि आमचं हे कुलदैवत आहे. किती गर्दी असली तर आम्ही दरवर्षीची जत्रा चुकवत नाही. आमचं खूप त्याच्यावर श्रद्धा आहे देवावर आणि आमची खूप कामं केलेली आहेत देवानी.
अहिल्यानगरमधील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक गावकऱ्यांसाठी गावकरी गेट आता दिवसभर खुलं ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला. पहाटे 4 ते रात्री 10 पर्यंत हे गेट सुरू राहील. आधार कार्ड दाखवून गावकऱ्यांना प्रवेश मिळेल. अनेक दिवसांच्या मागणीनंतर हा निर्णय लागू झाला. वसईतल्या भोंदू ऋषिकेश वैद्याबाबत आणखी एक गंभीर आणि धक्कादायक बाब समोर आली. आरोपी ऋषिकेश वैद्यनं पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर आला. स्वतःला महादेवाचा अवतार सांगून ऋषिकेश वैद्यनं पुण्यातील एका महिलेवर अत्याचार केला होता. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अटकेतील महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं निलंबन करण्यात आलं. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात एएसआय राजेश जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव असं म्हटल्याचा आरोपही या अटकेतील महिलेनं केला. दरम्यान ही घटना वरिष्ठांना कळाल्यानंतर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववर हात उगारला, पण वर्दी असल्यानं त्यांनी हात आवरता घेतला. दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाच राजेश जाधव हा मागच्या दारानं पोलीस ठाण्यातून फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत. राजेश जाधववर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी केली आहे. जाधव नावाच्या एएसआयनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीनं ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झाला आहे. राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत. कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे. पोलीस कोठडीत महिला कैद्याला शरीरसुखाची मागणी करणारे निलंबित पोलीस अधिकारी राजेश जाधव याच्या संदर्भात राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉक्टर आशा मिरगे यांनी खळबळजनक दावा केला. राजेश जाधव संदर्भात अनेक गोष्टी कानावर आल्या, मात्र त्याची तक्रार न झाल्यानं त्याची हिंमत वाढल्याचा आरोप मिरगे यांनी केला. यासोबतच 10 वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीची तक्रार ही आपल्याकडे आल्याचंही मिरगेंनी म्हटलंय. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या डॉक्टर आशा मिरगे. ताई, अतिशय गंभीर अशी घटना आहे, काय प्रतिक्रिया काय तुमची? खरं तर म्हणजे आता या कुंपणानं शेत खाण्याची एक प्रथाच सुरू झाली आहे की काय असं वाटतं. आपल्या म्हणजे ज्या एरियात मी राहते त्याच एरियातल्या सिव्हिल लाईन नावाच्या पोलीस स्टेशनमध्ये जर अशा पद्धतीची घटना घडत असेल, ती घटना आता उमेश सरांनी सांगितली नाही, परंतु कस्टडीत असलेल्या महिलेला अशा पद्धतीनं बोलून का होईना मोलेस्टेट करणं, म्हणजे जेव्हा मी आमचे SV साहेबांना चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की काल रात्रीच अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. त्या सदर व्यक्तीला, त्याचं नाव सांगायला मला काहीच लाज नाही वाटत, राजेश जाधव याला सस्पेंड केला. तर या अशा नराधमांना जोपर्यंत जास्तीत जास्त बदनामी, शिक्षा आणि त्रास होत नाही तोपर्यंत यांची ही प्रवृत्ती कमी होणार नाही असं मला वाटतं. नागपुरात अश्लील व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेल करत बळजबरीनं लग्न लावून दिल्याचा प्रकार घडला. काळी जादू करत तिचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आल्याचा देखील पीडितेनं आरोप केला. मुस्ताक शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित तरुणी आणि मुस्ताकची जुनी ओळख असून मुस्ताकनं पीडितेवर आपल्या आत्याच्या घरी नेऊन बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि या घटनेदरम्यान त्याचा मित्र राजा शेख आणि त्याच्या एका मित्रानं या कृत्याचा व्हिडिओ चित्रित केला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुस्ताकशी लग्न करायला भाग पडलं. या प्रकरणात पीडितेनं तक्रार दिल्यावर पोलिसांनी छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी मुस्ताकला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जातोय. काल जेव्हा ते पोलीस स्टेशनला आले तेव्हा त्यांनी एक पूर्ण घटना सांगितली. त्यावरून आम्ही जो तिचा नवरा आहे मुस्ताक शकील अन्सारी, वय 21 वर्ष आहे, न्यू माडा कॉलनी कपिलनगरमध्ये, सोबत राजा शेख बंदे नवाजनगर. राजा शेखचे 2 मित्र आहेत आणि या मुस्ताकची आई, असे एकूण 5 आरोपींविरुद्ध आम्ही कलम 64, 115(2), 85, 351(3), 3/5 BNS सोबत कलम 3 आणि 4 अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.
बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह टोळीवर आरोप करणाऱ्या बाळा बांगरवर गुन्हा दाखल करण्यात आला. विजयसिंग उर्फ बाळा बांगर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा नोंदवला गेला. गर्भपातासाठी दबाव आणल्यानं तसंच 50 लाख रुपये आणि आलिशान चारचाकी वाहनाची मागणी केल्याचा देखील आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. परभणीच्या पूर्णा तालुक्यात धानोऱ्या इथे अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिवंत असलेल्या 7 व्यक्तींना मृत दाखवून शासनाच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतल्याचं कळतंय. या प्रकरणी सरकारी कामगार अधिकारी यांनी 7 जणांसह ग्रामसेवकांना नोटीस बजावली. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे. माझा नवरा मेला म्हणून नाव दाखिलंय. नोटीस मला आली. कामगार योजनेचे पैसे उचलले 2 लाख म्हणून नोटीस आली. आता भरा म्हणून. माझी पत्नी सौ कावेरी लक्ष्मण टाक हिला मयत दाखवून ग्रामपंचायत कार्यालय धानोरा मोत्या खोटं मृत्यू प्रमाणपत्र देऊन माझ्या पत्नीच्या नावावर 2,34,000 रुपये उचलले. ते आम्हाला भेटले सुद्धा नाही. सातारा जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकरण समोर आलं. शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांचं निलंबन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका महिन्यात 2 वेळा मृतदेहांची अदलाबदल झाली होती. राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं कर्तव्यातील दोषाचा विचार करून निलंबनाची कारवाई केली. तसंच विभागीय चौकशी करून प्रकरणाची सखोल तपासणी देखील केली जाणार आहे. बीडच्या मांजरसुंबा परिसरात प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबियांनी तरुणाला मारहाण केली. यानंतर तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात नेकनूर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबातील दोघांना अटक केली तर इतर दोघांना अटक करण्यासाठी एक पथक रवाना केलं आहे. वसईमध्ये ज्या मित्रावर विश्वास ठेवून छोटंसं दुकान पार्टनरशिपमध्ये सुरू केलं त्याच मित्रानं पैशांच्या वादातून निर्दयीपणे हत्या केल्याची घटना घडली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या पेल्हारमध्ये ही घटना घडली. पैशांच्या देवाणघेवाणीतून वादातूनच मित्रानं हत्या केल्याचं तपासातून समोर आलं. एका गुणीत शिर नसलेल्या व्यक्तीचा मृतदेह हा आढळून आलेला होता. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. त्यातून मृतदेहाच्या हातावरील टॅटूनं ओळख पटायला मदत झाली आणि श्वान पथकाच्या मदतीनं आरोपीचा शोधही लागला. देशातील 4थ्या क्रमांकाची सहकारी बँक असलेल्या TJSB सहकारी बँकेनं 25,000 कोटींपेक्षा अधिक व्यवसायाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला. या यशामुळे बँकेच्या चौफेर विस्ताराला बळकटी मिळाल्याचं व्यवस्थापनानं म्हटलंय. 1972 साली स्थापन झालेल्या TJSB बँकेनं सहकारी क्षेत्रातील वित्तीय संस्था म्हणून आपलं स्थान निर्माण केलं. सध्या या बँकेचं 7 राज्यांमध्ये 165 शाखांचं विस्तृत जाळं आहे. रिटेल, MSME आणि कॉर्पोरेट ग्राहकांच्या विविध गरजा ही बँक पूर्ण करत असून अत्याधुनिक सेवाही पुरवते. गडचिरोलीत आतापर्यंत 214 पोलीस जवानांना वीरमरण आलं. 559 निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर 794 नक्षल सदस्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून यात मोस्ट वॉन्टेड नक्षल नेता भूपती आणि त्याची पत्नी तारक्का यांचा समावेश आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.